हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 10व्या पाठाचा ज्याचं नाव आहे रंग साहित्याचे तर त्याचा स्वाध्याय म्हणजे त्या पाठाखालची जी काही प्रश्न उत्तरे असतील तर ती पाहणार आहोत. म्हणजे प्रश्न आणि उत्तरे हे दोन्ही पाहणार आहोत. तर यामध्ये बघा, हे जे काही रंग साहित्याचं पाठ आहे यामध्ये सुश्रुत नावाचा एक मुलगा आहे आणि त्यांची सहल ही एका अशा गावी जाणार होती ज्याला पुस्तकांचं गाव किंवा पुस्तकांचं शहर म्हणून ओळखलं जातं. मग त्या दिवशी सुश्रुतनी काय केलं, त्या पुस्तकांबद्दलचा खूपसा विचार केला आणि मग त्याला त्याच्या स्वप्नामध्ये साहित्याचे जे काही वेगवेगळे प्रकार असणारी पुस्तक आहे ती आली आणि त्याच्या संदर्भातच हा खूप छान असा पाठ आहे. तर त्याचे जे काही प्रश्न उत्तरे असतील ती पाहायला आपण आता सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, पहिला प्रश्न आहे की प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावं लिहा. यामध्ये बघा, पहिला साहित्य प्रकार आहे कथा, त्यानंतर आहे कादंबरी, तिसरा साहित्य प्रकार कविता, त्यानंतर आहे नाटक आणि मग शेवटी चरित्र आणि आत्मचरित्र आणि प्रवास वर्णन. या ठिकाणी आपला जो काही पहिला प्रश्न आहे तो संपतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे आकृतिबंध पूर्ण करा. आता हा प्रश्न तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आकृतीच्या स्वरूपात दिलेला इन द फॉर्म ऑफ फिगर और इन द फॉर्म ऑफ डायग्राम दिलेला आहे. तो आपण सरळ साध्या पद्धतीने तुमच्या समोर मांडलेला, तर तो लक्षात घ्या. पहिला कृतिबंध आहे कथेचे प्रकार. आता कथेचे प्रकार कोणते कोणते? बरेचसे प्रकार असतात. त्यापैकी पहिला प्रकार आहे परिकथा, दुसरा बौद्ध कथा, तिसरा विज्ञान कथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे ऐतिहासिक कथा, ज्या की इतिहासामध्ये घडून गेलेल्या असतात. त्यानंतरचं दुसरं आहे की कवितेची वैशिष्ट्य. कवितेची बरीचशी वैशिष्ट्ये असतात, तर ते कवितेची वैशिष्ट्य काय, कोणती कोणती लक्षात घ्या. तर कविता हे भावना मांडण्याचं एक उत्तम साधन. वैशिष्ट्य काय? छोटीशी असते, आटोपशीर असते, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त त्या ठिकाणी करू शकतो, अर्थपूर्ण आणि चपलक शब्दरचना असते, कल्पनांचा सुंदर आविष्कार म्हणजेच कविता. कवितांबद्दल खरं तर बोलावं तेवढं कमी आहे, कारण बघा कविता ह्या अशा असतात ज्याच्यामध्ये खूपशा भावना, बऱ्याचशा गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात. त्यानंतरचे तिसरा कृतिबंध असणार आहे कवी कुसुमाग्रज. त्यांचं मूळ गाव पुणे. काव्यसंग्रह कोणतं? विशाखा. नाटक कोणतं? नटसम्राट. आणि प्राप्त पुरस्कार कोणता? तर ज्ञानपीठ. आता यामध्ये बघा, या ठिकाणी आपल्याला तिसरा जो काही दुसरा प्रश्न होता आपला, ज्यामध्ये आपल्याला आकृतिबंध पूर्ण करायचे होते, तो संपतो. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा. ज्या पद्धतीने आपण फरक स्पष्ट करताना म्हणजे दोन गोष्टींमध्ये डिफरन्शिएट करताना दोन कॉलम्स करतो, तशाच पद्धतीचे दोन कॉलम्स आपण इथेही करणार आहोत. पण यामध्ये आपण नवीन म्हणजे दोन वेगळ्या साहित्य प्रकारांमधला जो काही फरक आहे तो स्पष्ट करणार आहोत. पहिला साहित्य प्रकार आहे चरित्र, तर दुसरा साहित्य प्रकार आहे आत्मचरित्र. तर चरित्रामध्ये बघा, चरित्र कशाचं असतं? थोर व्यक्तिमत्वाची आयुष्यगाथा म्हणजेच चरित्र. तर स्वतःच्या जीवन प्रवाहाचं तटस्थपणे केलेलं वर्णन म्हणजे आत्मचरित्र. त्यानंतर चरित्राबद्दलचा दुसरा मुद्दा हा की चरित्राच्या सहवासानं लोकांची मतं आणि मन बदलतात. पण आत्मचरित्राच्या सहवासानं काय होतं, तर आत्मचरित्र प्रेरणादायी असतात, त्यात खरं विश्लेषण असतं. आयुष्यामध्ये काय काय प्रसंग घडले हे खूप थोडक्यात आणि पद्धतशीर रीतीने मांडलेले असतात. चारित्र्यामधला तिसरा मुद्दा हा की संघर्षमय, कर्तृत्ववान आणि संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करणारं चरित्र असतं. आणि आत्मचरित्र कशाचे असतात, तर विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्याबुऱ्या अनुभवांचं कथन करणारं आत्मचरित्र असतं. आता चरित्र कशाचं असतं? उदाहरणामध्ये बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई इत्यादी. आत्मचरित्र कशाचं असतं, तर उदाहरणार्थ सुनीता देशपांडे, डॉक्टर जयंत नारळीकर इत्यादी लोकांचं आत्मचरित्र आहेत. त्यानंतर आता या ठिकाणी आपला तिसरा प्रश्न संपतो. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. आता हा प्रश्न क्रमांक 4 अगदी सोपा आहे. म्हणजे यामध्ये बघा, आपल्याला जे काही अनेकवचनी नाम आहेत तर त्या अनेकवचनी नामांचं एकवचनी रूप लिहायचं आहे आणि त्यांचा वापर करून एक एक साधं सरळ वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करायचंय. मग बघा,
वेगवेगळी अनेक वचनांची नामं कोणती कोणती? पहिलं नाम आहे की रस्ते, तर याचे एक वचन काय? रस्ता. मग वाक्य काय? की हा रस्ता रुंद आणि डांबरी. त्यानंतर दुसरं बघा वेळा, याचं एक वचन वेळ. त्यानंतर पुढे बघा की याचं वाक्य काय असेल? सकाळची वेळ अभ्यासासाठी चांगली असते. तिसरं अनेक वचन भिंती. आता याचे एक वचन भिंत आणि वाक्य चीनची भिंत खूप उंच व लांब आहे. त्यानंतरचं पुढचं आहे विहिरी आणि याचं एक वचन असणार आहे विहीर. वाक्य काय असणार मग? गावाकडची विहीर पाण्याने भरलेली आहे किंवा भरली आहे. पुढचं घड्याळे, हे अनेक वचन. एक वचन काय? घड्याळ. आणि वाक्य काय? तर भिंतीवरचं घड्याळ सुशोभित दिसतं, म्हणजे छान दिसतं, व्यवस्थित दिसतं. त्यानंतरचे माणसे आणि एक वचन असणार आहे माणूस आणि त्याचं वाक्य कष्टाळू व इमानदार माणूस बक्षिसास पात्र असतो. एखादी व्यक्ती जर त्याचं काम निष्ठेने किंवा खूप कष्टपूर्वक आणि प्रामाणिकपणे करत असेल तर निश्चितपणे तो बक्षिसास पात्र आहे, त्याला बक्षीस देणं हे बंधनकारक आहे. त्यानंतर पुढे बघा, पाचवा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. साधा सोपा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की खालील शब्दांना पर हे उपसर्ग जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात, ते बनवा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा. आता पर हा शब्द आपल्याला जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. यामध्ये बघा परप्रांत, परदेश, परग्रह, परराष्ट्र आणि परभाषा असे शब्द या ठिकाणी बनतील किंवा या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही बरेचसे शब्द या ठिकाणी बनवू शकता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 6 की खालील समासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा यथामती प्रतिदिन. आता या ठिकाणी आपल्याला काही सामासिक शब्द दिलेले आहेत, त्यांचा समास आपल्याला ओळखायचा आहे आणि योग्य त्या तक्त्यामध्ये आपल्याला त्यांना ठेवायचे. शब्द सामासिक शब्द काय बघा की यथामती, प्रतिदिन, आई वडील, 4-5, त्रिभुवन, केर कचरा, भाजीपाला, चहा पाणी, अजन्म, गैरशिस्त, विट्टी दांडू, पाप पुण्य आणि स्त्री पुरुष. मग यांना आपल्याला विशिष्ट कॉलम मध्ये ठेवायचं आहे, विशिष्ट तक्त्यात ठेवायचं आहे. अव्ययी भाव समास कोणते कोणते? प्रतिदिन, अजन्म, गैरशिस्त आणि यथामती. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये कोण कोण येतं? पाप पुण्य, 4-5. इतरेतर द्वंद्व समासामध्ये आई वडील, स्त्री पुरुष आणि विटी दांडू. तर समाहार द्वंद्व समासामध्ये चहा पाणी, भाजीपाला, केर कचरा हे शब्द येतात. तर द्विगु समासामध्ये त्रिभुवन हा शब्द येतो. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आपल्या या स्वाध्यायामधला किंवा या पाठाच्या संदर्भातला की आपल्याला या ठिकाणी आपलं स्वमत मांडायचं आहे. स्वमत म्हणजे काय मुलांना? तर स्वतःचं मत. आपल्याला कशाबद्दल स्वतःचं मत मांडायचंय या ठिकाणी बघा, तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाबाबत खालील मुद्द्यांचा विचार करून माहिती लिहा. समजा तुम्हाला एखादं पुस्तक आवडलंय आणि त्याबद्दल तुम्हाला विचार करून त्या खालील मुद्द्याचा विचार करून माहिती लिहायची आहे. त्यामध्ये बघा पुस्तकाचं नाव, लेखक, साहित्य प्रकार, वर्ण्य विषय, त्याची मध्यवर्ती कल्पना काय, पुस्तकातून तुम्हाला कोणता संदेश मिळाला, त्याचे मूल्य काय, सामाजिक महत्व काय, किंवा तुम्हाला ते पुस्तक का आवडलं यामागची नेमकी कारणं काय, हेही तुम्हाला या ठिकाणी लिहायची. तर उत्तर बघा, या ठिकाणी मला जे पुस्तक आवडलं त्याबद्दलची मी माहिती लिहिते. या ठिकाणी तुम्हाला हवं ते पुस्तक किंवा तुम्हाला आवडलेलं पुस्तक तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. मला श्यामची आई हे पुस्तक आवडलं, त्याचे लेखक पांडुरंग सदाशिव साने आहेत. हा कादंबरी साहित्य प्रकार प्रस्तुत कादंबरीत श्याम हे प्रमुख पात्र आहे. बालपणी म्हणजे लहानपणी त्याच्यावर जे काही संस्कार झालेले, आईने लावलेलं वळण, घरची गरिबी पण संस्कारांची श्रीमंती, अशा मिश्रणातून घडलेला श्याम म्हणजे स्वतः लेखक पांडुरंग सदाशिव साने. अर्थात साने गुरुजी मोठेपणी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. गांधीवादाचा पुरस्कार केला त्यांनी. कारागृहात रोज रात्री आपल्या इतर मित्रांसोबत
लहानपणीच्या सर्व आठवणींना उजाळा दिला. रोज एक कथा सांगण्याचा परिपाठ झाला व त्यातून श्यामची आई पुस्तक साकारलं. धारिष्ट्य, खरेपणा, स्वाभिमान, निखळ प्रेम, सहिष्णुता या गोष्टींचा अंतर्भाव या कादंबरीतून ओतप्रोत भरलेला आहे. त्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बुद्ध्यांक जरी वाढला तरी भावनांक कमी झाले. म्हणजे आपण एकमेकांशी एक माणूस म्हणून कमी प्रमाणात भावनिक दृष्ट्या जोडले गेलेले आहोत. ही कादंबरी वाचून समानता, आदरभाव, त्याचप्रमाणे स्वाभिमान, सच्चेपणा या मूल्यांची सजवणूक समाजात होईल. आईविषयीचे नितांत प्रेम, आईचे हे खरे मार्गदर्शन अशा वात्सल्याची अपूर्व कहाणी श्यामची आईमध्ये असल्यानं ही कादंबरी आवडली. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा जो काही स्वाध्याय होता किंवा या ही जी काही सर्व प्रश्न होती त्यांची उत्तरे आपण व्यवस्थित पद्धतीने पाहिलेली आहेत. आता या भागामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा मग जो काही आपला ऑफिशियल नंबर असेल आहे तर त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते विचारू शकता. सो फ्रेंड्स, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत तर त्याच्या सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. अशाच पद्धतीने आता पुढील पाठ आहेत किंवा पुढील कविता आहेत तर त्यांचे हे स्वाध्याय किंवा मग पाठाखालील प्रश्न उत्तर आहे तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 10वी मराठी इंग्रजी माध्यम या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.